एका सिंगल लॉटला लॉट मल्टी आहे, पण मला फक्त एकाच लॉटसाठी अप्लाय करायचं, मी एकच लॉट अप्लाय करतो. जो लाकडाचा आहे तो लाकूड करेल किंवा असं येऊ शकतं मी सगळे करेल. आलं ते झालं सिंगल लॉट. आता सिंगल लॉट मध्ये सर्च करू पाहिजे सिंगल लॉट. त्याच्यानंतर डिपार्टमेंट तेच त्याच्या खालचं सिंगल लॉटचं वरचं वर स्टेट गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र. बस आपण गव्हर्नमेंट महाराष्ट्र जेवढे असतील तेवढे सर्च करू. खाली कॅप्चा कोड टाकायचा आणि एंटर करायचा. पहिले टेंडर आहे की नाही माहिती नाही बघावं लागेल, नाही तर मल्टी लॉट करू. एक काय करू ते पण चेक करून मल्टी लॉट पण चेक करू. आता तुम्हाला गाड्यांचे फोटो बिटो पण दिसतात त्याच्यामध्ये आहे. थोडं झूम करा जरा. त्याच्यामध्ये इमूवेबल प्रॉपर्टी पण आहे, पण आपण काय करू 2 नंबरचं करा. बंगालच्या गाड्या चेक करू आपण. व्ह्यू करा जरा. काय सांगितलं होतं टाईप कोणता आहे? नाही फॉरवर्ड रिव्हर्स, फॉरवर्ड रिव्हर्स समजलं ना. तसं इथे समजून घ्यायचं, हे तुम्हाला समजून सांगतो. डिस्प्ले बिडर डिटेल्स शो. स्टार्टिंग प्राइस 4,63,055 आणि इन्क्रीमेंट व्हॅल्यू आता 4,63,055 झालं तर 4,64,000. तर पुढची बोली काय 4,85,000. तर ते 1000च्या पटीने वाढत जाईल. 500 ला तोडायचं बिलकुल नाही. ठीक आहे. आता याच्यामध्ये समजण्यासारखं अजून इलॅप्स टाइम्स इंटरवल इन टाइम 5 मिनिटाचा टाइम मिळेल. आता हे कसं आहे समजलं का तुम्हाला? नाही तुम्हाला थोडंसं प्रॅक्टिकल सांगतो. नाही ते तर आहे, पण याची प्रोसेस काय असते तुम्हाला सांगतो. लॉकशेनची ऐकली नसेल कधी. आता सर्वात अगोदर एक टेंडर ऑनलाईन आलेलं आहे. एक तुम्हाला क्रिटिकल डेट दाखवू आपण, मग समजेल. थोडं वर जाऊ. पब्लिश डेटचा हा कॉलम थोडा झूम करायचा आणि त्याला हे करा, सिलेक्ट करा. अजून पब्लिश डेटला क्लिक करा. आता काय टेंडर कधी आलं? 7 डिसेंबर. आणि भरायचं कधी आहे? नाही 7 डिसेंबरला कसं बसतं? सबमिशन 14 डिसेंबर 3 वाजता. आता मला सांगा 14 डिसेंबरला तुम्ही काय काय देणार डिपार्टमेंटला? तुमच्यामध्ये आता सध्या तुम्ही एवढी टेंडरची प्रोसेस शिकलाय, पण ही सगळी उलटी आहे. म्हणून 14 डिसेंबर 3 वाजता तुम्ही काय देणार डिपार्टमेंटला? लिफाफे तर देणारच आहे, पण तुम्हाला काय अपेक्षित आहे डिपार्टमेंटला देणार? लिफाफे द्यायचे व्यक्ती बरोबर एकदम, पण काय देणार? रेट देणार का? मग टेक्निकल लिफाफे देणार. आता हे टेंडर काय असतं तुम्हाला सांगतो. याच्यामध्ये जे पैसे त्यांनी मागितलेले डीडीचे, तर हा डीडी डिमांड ड्राफ्टने मागितलेला आहे. म्हणजे 46,500 प्लस टेंडर फी 1000 किती झाले? 47,500. हे बँकेमध्ये जाणार, मी त्याचा डीडी काढणार, डीडी जमा करणार आणि त्यांनी मला विचारलेले आधार कार्ड, पॅन कार्ड, शॉप ॲक्ट, जीएसटी, आयटीआर, पीटीसी उदाहरण. ठीक आहे. या सगळ्यांच्या कॉपी मी काय करणार? ऑनलाईन अपलोड करणार. मग ऑफलाईन लिफाफा का द्यायचा? दिला पाहिजे की नाही? नाही आता त्यांनी मागितला का नाही मला माहित नाही, पण लिफाफा हा दिला पाहिजे का? तर का? नाही दिला पाहिजे तर का? दिला पाहिजे का? नाही हे कारण नाही. त्यांच्यासाठी टाळावा लागतो. त्याचं कारण तुम्हाला ही कन्सेप्शन धरून आहे ना, कारण हे समजलं पण आता तुम्हाला नाही, तुम्ही केलं नाही त्यात चुकू शकतो उत्तर. पण डिमांड ड्राफ्ट दिलेला आहे, तर डिमांड ड्राफ्ट जर मी घरी पण एडिट केला आणि भरलं तर ते ऍक्सेप्ट थोडी करणार. तो डिमांड ड्राफ्ट जेन्युइन आहे का, प्रॉपर आहे का, त्या चेक करावं लागेल ना त्यांना. म्हणून ते ऑफलाईन मागवतात. आता काय झालं, 14 डिसेंबरला टेंडर मी काय केलं? ऑनलाईन भरून टाकलं. बरोबर. त्याच्यानंतर 14 डिसेंबरच्या नंतर मला डायरेक्टली 3 वाजेच्या नंतर तो लिफाफा
एक 2-3 दिवसाच्या आतमध्ये कुठे जमा करायचा आहे? डिपार्टमेंटला जमा करायचा आहे. डिपार्टमेंट तो लिफाफा तुमची डॉक्युमेंट चेक करेल. ते कधी येईल? 14 डिसेंबर ते 20 डिसेंबरच्या आसपास. आणि त्याच्यानंतर तुम्हाला अप्रुव्हल देईल. ज्या लोकांचे लिफाफे पात्र होतील तेवढ्याच लोकांना ऑनलाईन हे ऑप्शनला 20 तारखेला 12 वाजता ऑनलाईन राहायचंच आहे. 20 तारखेला यांना तिथे तो रिझल्ट चालू होईल. वर टायमिंग चालू होईल 1, 2, 3, 4, 5. त्याच्यामध्ये जो टायमिंग राहील, आता खाली घेतो ना, हे किती आहे? 5 आहे नाही ते 5 मिनिटांमध्ये. आता यांनी रेट टाकला 4,65,001. तिथून मिनिट चालू झाला उलटा 4, 3, 2, 1. लगेच यांनी टाकला रेट. तिथून पुढे 5 मिनिटं याचा रेट आपल्याला दिसेल तिथे. हा लोवेस्ट चालू आहे, फॉरवर्ड चालू आहे. तो झाला, पुन्हा चालू, पुन्हा चालू, पुन्हा चालू, नंतर 5 मिनिटं. आणि बीड ॲटो एक्सटेन्शन इन मिनिट्स. हे किती आणि किती वेळेस तुम्ही करू शकता? एक माणूस 100 वेळेस करू शकतो बीड्स. हे सगळ्यांना कॉमन आहे. अशा पद्धतीने ते. आता तुम्ही बोली टाकली, यांनी बोली टाकली, यांनी एक बोली टाकली. त्याच्यामधून त्या 5 मिनिटांमध्ये कोणीच बोली नाही टाकली. ऑटोमॅटिक जी शेवटचा कोडवाला होता त्याला लगेच ओळख तयार होतात. अशा पद्धतीचे हे असतं ऑप्शन. म्हणजे किती दिवस भरावं लागतं? 2-3 वेळेस टेंडर भरावं लागतं. ते म्हणून थोडंसं अवघड आहे. दिसतं ना, मग सगळं दिसणार ना त्याला. हे टेंडर सारखंच आहे ना. हे टेंडर हे इंटरेस्टिंग आहे. पण त्याचा एक स्टोरी होती, पण तुम्हाला भरपूर सारा वेळ घेऊन जाईल, तर त्यामुळे मी सांगत. पण हे पण आम्ही अनुभव घेतलेला आहे. आता करा डॉक्युमेंट. सेव डायरेक्ट करा. व्ह्यू करा. बस कोणते वाहन आहे? मुंबईचे घेऊन टाका आपल्याला. काही आता थोड्या तुम्ही अटी वाचत राहा. नंतर तर वाचणार आहे, पण तुम्ही वाचा. आणि एक महत्वाची अपडेट्स तुम्ही साहेबाला पण विचारण्यासाठी लिहून ठेवा की जर एखादं स्क्रॅपचं मी म्हणजे असं वाटलं पाहिजे की अरे बापरे हे लोक पुढची आहे, त्यांना म्हणा स्क्रॅपचं जर मी एखादं बिल दिलं तर त्याला जीएसटी लागतो का? आणि अजून एक माझ्याकडून एक प्रश्न लिहून घ्या. म्हणजे आता स्क्रॅपच्या गाड्या मी घेतल्या आणि ते ऑप्शन 5 लाख रुपयाचं झालं तर मला 5 लाख रुपयाला जीएसटी लागतो का हे तुमच्या माहितीसाठी घेऊन टाका. तुम्हाला म्हणजे कधीच मला नाही वाटत त्याच्यामध्ये काही प्रश्न पडेल म्हणून. जे काही तुम्ही तुम्हाला सांगा. अजून एक विचार. आता ते प्रश्न कोणी विचारला पाहिजे? यांच्यासाठी करून. ते म्हणजे तुम्ही शासकीय अधिकाऱ्यांनी कशाला विचारलं? त्यांना काय विचारा? त्यांना म्हणा शासनाला जर मी एखादी वस्तू विकतो म्हणा आणि शासनाला एखादा ठेकेदार मला बिल देतो तुम्हाला, तर त्यांनी भरलेला जीएसटी आमच्या अकाउंटला पडलेला असतो म्हणा. तो नेमका काय करायचा असतो म्हणा? मी त्यांना विचार. ग्रामपंचायत तुम्हाला समजावलं असं मला काय म्हणायचं. आता एखाद्या ठेकेदाराने आपल्याला बिल दिलं तर आपल्या डिपार्टमेंटच्या आयडीवर तो आयटीसी दाखवतो, तो भविष्यात काही कामाला येतो का असं त्यांना विचारावं माहितीसाठी. आणि ह्या अटी वाचून घ्या. थोडं झूम करा.